एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. हे लग्न नाही लावून देऊ शकत. कुणाच्या जीवावर वगैरे नाही ना बेतलेलं, पैशाचाच मॅटर आहे ना. हा, फार सिरियस आहे वसंतराव. तुम्ही दिलेल्या 10 लाखातनं आम्ही हॉटेल बुक करणार होतो लग्नासाठी, पण या सगळ्या व्यापात तेही खर्च झाले. म्हणून हेच सांगायला आलोय की हे लग्न नाही होऊ शकत. लग्न लावून देण्यासाठी पैसेच नाही राहिलेत आमच्याकडे. आणि तुमचे ते 10 लाख. हो, काहीतरी काय बोलता ललिताताई, पैशाला आकारण महत्व देणारी माणसं नाही होत आम्ही. आणि या पैशासाठी नाती तोडायची, आपल्या मुलांची मनं मोडायची. दुसरा काही मार्ग दिसत नाहीये वसंतराव. का नाहीये दुसरा मार्ग? मी लावून देतो लग्न. प्रश्न फक्त लग्नाच्या खर्चाचाच आहे ना, त्याचा भार आम्ही उचलतो. लग्न लावून द्यायची जबाबदारी माझी, बस. हो, पण आम्ही आमच्या पद्धतीनं लग्न करून देऊ. फारसा थाटमाट नाही करता येणार. म्हणजे हे आधीपासूनच ठरलं होतं आमचं. हा तुम्हा लोकांच्या मनाचा मोठेपणा आहे, आणि आम्हालाच नाही आवडणार. शिवाय दोन्हीकडचा खर्च तुम्ही केला, ते इंद्रनीलला कळलं तर त्याला काय वाटेल? आपल्या वडिलांनी स्वतःच्या मूर्खपणामुळे सगळं गमावलं, आणि आता स्वानंदीच्या वडिलांच्या मदतीने आपलं लग्न लावून देत आहेत. नाही, जन्मभर त्याच्या डोळ्याला डोळा नाही देऊ शकणार आम्ही. आणि स्वानंदीला तरी आपल्या सासू सासऱ्यांबद्दल कसा काय आदर वाटेल? त्यापेक्षा हे लग्न न झालेलंच बरं आहे. वाईट वाटेल मुलांना, ओसळती. पण शेवटी काळ सगळ्यावर औषध आहेच. अहो पण ललिताबाई, तोच काळ तुमच्या जखमांवरही औषध लावेल ना. हेच तर म्हणतोय मी. अहो, दिवस बदलतात तसे तुमचेही दिवस बदलतील. लग्नाचा सगळा खर्च मी करेन, आणि यातलं मुलांना काहीही कळणार नाही याची काळजी आम्ही घेऊ.
तुम्ही प्लीज रडू नका. या घराच्या शिफ्टिंगच्या गडबडीतून मोकळा झालो की लग्नाच्या तयारीला लागतो मी. तुम्ही फक्त लग्नाची तारीख कळवा. अंजलीताई, मला स्वानंदीशी बोलायचंय. म्हणजे बोलू शकते ना मी? तुझ्या या बोटात मला ही अंगठी घालण्याची परवानगी मिळेल? तुझ्या बोटात ऑलरेडी माझ्या प्रेमाची एक निशाणी आहे. स्वानंदी, रागवलेस ना माझ्यावर? फार परक्यासारखं वागलं मी तुझ्याशी. माफ करशील ना मला? आई. स्वानंदी, आमचं बोलणं झालंय बाळा. ललिताताई खास तुझ्याशी बोलायला आल्या आणि त्यांची काहीच चूक नाहीये. अगं, इंद्रनीलला अपघात झाला आणि खूप घाबरून गेले मी, म्हणून अशी वागले. करशील ना माफ मला? आई प्लीज, तुम्ही माफी नका मागू. तुम्ही मोठ्यात माझ्यापेक्षा. अगं, टेन्शन मध्ये येऊन का होईना पण मन दुखावलंच ना मी तुझं. मुलीसारखी आहेस तू माझ्या, आणि आईला मुलांपेक्षा जास्ती महत्वाचं काहीही नसतं. आणि असे अडकलो गेलो ना आम्ही की त्यावेळेला तुला इंद्रनीलपासून दूर करण्याशिवाय दुसरा उपायच सुचत नव्हता अगं मला. पण विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, तुला जर इंद्रनीलपासून मी दूर केलं तर तू जगूच शकणार नाही. स्वानंदी, फार बोलायला लावू नकोस त्यांना. आधीच खूप मनस्ताप झालाय आणि तू अशी गप्प नको राहूस. मी तुला तुझ्या बोटातली अंगठी काढताना बघितलं आणि तसं झालं मला. तुझ्या आईबाबांशी बोललं ना तेव्हा कुठे बरं वाटलं. माफ करशील ना मला बाळा? आई, तुम्ही नका ना सारखी माफी मागू. मी चुकले, तुम्हाला ओळखण्यात माझी चूक झाली. आता घरी जाऊ. इंद्रनील वाट बघत असेल तुझी. तुला घरी घेऊन गेल्याशिवाय चैन नाही पडणार मला. जाऊ दे त्यांच्या बरोबर. अंजलीताई, आता कुठे जीवात जीवाला माझ्या. तुम्ही सगळी माणसं खूप मोठ्या मनाची आहात. अहो, अशा वेळी नाही समजून घ्यायचं तर कधी? आणि त्यातून तुम्ही आता आमच्या घरच्या आहात. तयार हो पटकन, वाट बघते तुझी. हो. या. हे काय, तुम्ही काहीच खाल्लं नाही अजून? भूक नाही मला वहिनी. अहो, तुम्हाला औषधं घ्यायची आहेत. 4 घास तरी खाऊन घ्या. तुम्हाला जर औषधं नाही दिली ना तर आई रागवतील माझ्यावर.
नाही, मी आता खरंच कुणावर रागवणार नाहीये. मी रागवल्यामुळे जर माझ्या मुलांची मनं दुखावली जात असतील तर मी माझा राग सोडलेलाच बरा, नाही का? पण मी रागवलो नाही आई. अरे मी अशी वागले ना की तू माझं रागवणं अगदी साहजिक आहे. सॉरी. मी खरंच तुझ्यावर नाही रागवलोय. मग खात का नाहीयेस तू? मुलावरच्या प्रेमामुळे आई चुकू नाही शकत का रे? नाही, माझ्याही चुकूच शकत नाही. मला नाही, परिस्थितीचा खूप राग आलाय. ज्या परिस्थितीमुळे तुला हा निर्णय घ्यावा लागला ना, तिचा मला खूप राग आलाय. तू खरंच रागवलं नाहीयेस ना माझ्यावर? माझ्या मनावरचं इतकं मोठं ओझं उतरलं माहितीये. पण मी अशी वाईट का वागले हे कळलं ना तुला नक्की? कळलंय आई मला. कळलं की तुला हा निर्णय का घ्यावा लागला. तुझे सगळे निर्णय इथून पुढे मला मान्य असतील. तू म्हणशील ते मी ऐकेन, पण मला कधी इथून पुढे हसायला सांगू नकोस. ते नाही जमणार मला आता, कधीच. मग आता कसं करायचं रे? मी तर तुला हसायला सांगणार होते. म्हणजे ये ग. अरे आता हसा ना दोघं. तुला भेटण्यासाठी कासावी झाली होती अरे, म्हणूनच घेऊन आले. तू आनंदी? इंदुनी? अरे हसा. स्वानंदी, अगं आईंनी हसायला सांगितलंय. तू रडतेस का? असेच आयुष्यभर एकमेकांबरोबर राहा. माझे आशीर्वाद आहेतच. आजच गुरुजींशी बोलते आणि लग्नाची तारीख फिक्स करून टाकते. चला. देवा, तू म्हणशील आज एकदम असा तुपाचा दिवा आणि पेढा कशासाठी? काय करू रे बाबा?
अशीच आहे मी. त्या दिवशी खूप चिडले ना मी तुझ्यावर. ते रे 5 रुपयाचं नाणं असं असं करून मी बोलत होते. खूप चिडचिड झाली रे माझी त्या दिवशी. तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे रे मला? तुझ्यावर नाही रागवणार तर कोणावर रागवणार? मी माझ्यासाठी काही मागते का? नील आणि स्वानंदीचं लग्न सुखरूप पार पाडू दे एवढंच मला हवंय रे देवा. असं असताना ती ललिता किती अपमान करते माझा, म्हणून चिडचिड झाली माझी. माफ कर बाबा. फोन आला. हॅलो. हा वच्छे. अगं मी देशपांडे आजी बोलते. हा आजी बोला. काय काम आहे? अगं आपण उगाच घाबरत होतो. ललिताबाईंच्या मनात तसं काही नाहीये हे सांगायला फोन केला होता तुला. तुम्हाला कसं कळलं? अगं ललिताबाई आल्या होत्या ना. हो सगळं ठीक आहे. अगं बाई हो का? मग काय अशी डोकं फिरल्यासारखं वागत होती? अगं तेच सांगायला आल्या होत्या त्या. आणि विशेष म्हणजे सगळ्यांची माफी सुद्धा मागितली त्यांनी, अगदी स्वानंदीची सुद्धा. आणि आता जाताना तिला बरोबरच घेऊन गेलेत. बर. बरं झालं बाई. आपल्यासाठी बरंच आहे ना आजी. हो ना ग. माझ्या सुद्धा मनावरचं ओझं उतरलं. हो चल आता निवांतपणे सामानाची बांधाबांध करायला घेते. मुलींना पण जरा मदत करते ग. नाही म्हणजे रात्री आम्ही सामान हलवणार आहोत ना नवीन घरी. हो खरं तुमचं काम करा आजी. ठेवते फोन. चांगली बातमी दिलीत. हो हो बर बर बर. देवा ते आभार मानू रे तुझे. किती फास्ट काम आहे तुझं. हा म्हणजे ते फोनवाले म्हणतात ना 3G घ्या 4G घ्या म्हणजे फोन फास्ट चालेल तुमचा. त्यांचा तर मला चालत नाही. पण तू असा पेढा ठेवला, काम सांगितलं आणि असं फोन आला बघ काम झाल्याचा. देवा असंच पाठीशी उभा राहा रे बाबा कायम. चांगल्या मार्गावरून चालणारी माझी बुद्धी अशीच चालू दे. आणखी एक, माझ्या आणि ललितामध्ये जे काही चाललंय ना त्याची सावली सुद्धा नील आणि स्वानंदीवर पडू देऊ नको. सुखी ठेवताना, ललिताच्या दुष्टपणापासून दूर ठेवताना. वहिनी, अहो इंद्रनील काय म्हणाला ते सांगितलं ना मी तुम्हाला. स्वानंदीशी लग्न झालं नाही तर मी लग्नच करणार नाही असं म्हणाला तू. शेवटी मग मनावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावाच लागला. हो मी काय म्हणतो वहिनी, तुम्ही आता झालं गेलं ते विसरून मनापासून स्वानंदीचा स्वीकार करा. ह्याच्यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे. हो ना. वत्सला आपल्याशी जे काही वागली त्याची शिक्षा मुलांना कशाला द्यायची ना. आणि स्वानंदी चांगली मुलगी, इंद्रनीलही तिच्यात गुंतलाय. माझे त्या दोघांना नेहमी आशीर्वादच असते. पण वत्सलाला मात्र मी कधीच क्षमा करणार नाही. तिच्यामुळे किती संकट कोसळली आपल्यावर. वहिनी, मला माहिती होतं हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला आमचं म्हणणं पटेल. भाऊजी, अहो तुम्ही दोघांनी आपल्या घरासाठी नेहमी चांगलंच केलंयत ना. तुमचं म्हणणं मला पटणार नाही. असं कसं होईल? वहिनी, मनावरचं मोठं ओझं उतरलं. अगं होईल सगळं व्यवस्थित. बरं मला जरा बाहेर जायचंय. हा मी येते. बघितलंच ना ललिता, ही सगळी कमाल तुझ्या या नवीन सुराची. करेक्ट.
बाण अगदी करेक्ट निशाण्यावर लागलाय. आता हा सूर सोडू नकोस. हो. विसंवादी सूर अजिबात धरू नकोस, तरच आपण वसंतरावने दिलेल्या वचनाचा फायदा उचलू शकतो. हो ना. आणि माझ्या सुराने ते लोक अगदी ढेपाळले. अगं चांगल्या माणसांचं हेच असतं, डिवचले जात नाहीत तोपर्यंत बुद्धीचा वापर करत नाहीत. खरं या. एवढे उच्च शिक्षित सगळे लोक, पण त्यांना थांगपत्ताही लागला नाही. आता मला कळलंय, माझा हा सूर आपला उद्धार करेल. आधी त्यांच्याच खर्चाने लग्न करून घेऊ, नंतर आपली गावची इस्टेट पदरात पाडून घेऊ, नंतर त्यांचं स्वानंदी नावाचं पार्सल परत त्यांच्या घरी पाठवून देऊ. जाग बाई, जिथनं आलेस ना तिथे सुखी राहा. पण बरं, इंद्रनीला यातलं काही माहिती नाही ते. पण ह्याचं श्रेय माझ्याकडे जाता. हा, फार गदगदून बोललो तुम्ही, तुला आठवतं ना? मुलांना ह्यातलं काही कळून देऊ नका. म्हणून तर त्यांनी प्रॉमिस दिलं ना आपल्याला. पण बरं झालं नेमक्या वेळी तुम्हाला हे सगळं सुचलं. इंद्रनीलला जर कळलं असतं ना, तर हे घडूच दिलं नसतं त्याने, आणि आपला सगळा डाव उधळला गेला असता. आपल्याकडे पैसे नाही तसं म्हटल्यानंतर कर्जही काढलं असतं त्याने लग्नासाठी, आणि सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली असती. वसंतरावांचा खांदा कसा वापरायचा आहे आपल्या इंद्रनीलला कळलंच नाही. नाहीतर काय. आपण बघ ना, आधी त्यांनी दिलेले 10 लाख रुपये पचवले, आणि आता लग्नाचा सगळा खर्च त्यांच्यावर टाकून मोकळे झालो. हो ना. आणि तुमच्यासारखी सफाई नाहीये त्याच्याकडे. बिचारा माझ्यावर गेलाय. हो काय?